थोड़ा आतो ना मित्र नाही काय नवीनच मतदार तिकडे नाही आहे 176 घ्या. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या विचाराचा शिवसैनिक आहे आणि त्याच्यामुळं अशा बोलण्याला कोणताही अर्थ नाही. ही निवडणूक जी आहे ही सहकार क्षेत्राची निवडणूक आहे. सहकार क्षेत्रात पक्ष कोणताही असू नये ही भूमिका महाराष्ट्राची परंपरा राहिली. कोणतेही निवडणूक असो सहकार क्षेत्रातल्या पक्षाचं पॅनल कधीच नसतं. कोणती निवडणूक असो, पण राज्याची MSC बँकेपासून तर खालच्या DCC बँकेपर्यंत आणि त्याच्यामुळं जिल्ह्यातले शेतकरी जिल्ह्याची बँक मग हा एक व्यापक दृष्टिकोन जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांचा असला पाहिजे आणि या भूमिकेतून आम्ही तो ठेवलेला आहे. पण भाजपच्या खांद्याला खांदा लावून प्रचार करण्याचा अनुभव कसा होता? एरवी त्यांना शिव्याशाप देतात, विरोधक आहेत, आता खांद्याला खांदा लावून प्रचार केला. खांद्याला खांदा लावून मी तर कुठे नाही, मी तर माझा स्वतंत्र प्रचार केला. परंतु निश्चित मतदाराकडे जाताना मतदार थोडी भाजपचे का शिवसेनेचे का कोणाचे, मतदार हा मतदार आहे. सरकारी कर्मचारी याच्यामध्ये तर अर्धे मतदार, विविध कार्यकारी सोसायटीचे सगळे लोक आहेत, ते काही पक्षाची थोडी आहेत. त्याच्यामुळं प्रचार करत असताना मला असं वाटतं अतिशय लिमिटेड मतदार याच्यात 1200, 1000, 1000, 1023 काय मतदार आहे. पण त्याच्यामुळे प्रचार तर आम्ही सगळे मिळून केलेला आहे, हे सत्य आहे. विधान परिषदेची निवडणूक हारणार म्हणजे जवळपास तुमचं गणित नव्हतं तरी तुम्ही निवडणूक लढली आणि आता इथे तुम्ही उभा आहात म्हणून भाजपसोबत युती करता अशी सगळी नेमकं काय? विधान परिषदेला तुमचं गणित बसत नसतं तरी तुम्ही निवडणूक लढली, तिथे तुम्ही निवडणूक जिंकू शकत होता, तरी महायुतीच्या म्हणजे महाविकास आघाडीतून जिंकू शकत होता असं त्याचं म्हणणं आहे. तरी तुम्ही महायुतीत का आले असा? इथं पक्षाचा विषयच नाही. इथं उगाच तुम्हीच लोकांनी सांगितलं कोण आहे महाविकास आघाडी, कोणत्या पक्षाचं उमेदवार जरा सांगा बरं समोर तरी. एक ते डॉक्टर कल्याण काळे म्हणजे काय महाविकास आघाडी अशातला थोडी भाग आहे. तेही एका तालुक्यातून शेतकी मतदारसंघातून उभे, जिल्ह्यातून थोडी उभे येते. जिल्ह्याची निवडणूक आहे. जिल्ह्याची निवडणूक असताना सगळ्याच ठिकाणी सगळ्या पक्षाची ताकद नसते. हे पण तुम्हाला सांगतो, स्पष्ट सांगायचं होतं. सगळे जेवढे आमच्या इथे 9 तालुके, 9 तालुक्यात काही एका पक्षाची ताकद नाही. एखाद्या ठिकाणी भाजपची, एका ठिकाणी शिवसेनेची, एका ठिकाणी राष्ट्रवादीची आहे आणि म्हणून सगळ्यांना एकत्र येऊन लढावं लागतं. ते आम्ही लढलेलो आहे.